नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश ऑफ आपल्या पेजवरती. RT 2026ची जे ॲडमिशन प्रोसेस आहे याच्याबद्दलचे मी आधी पण व्हिडिओ बनवलेले होते, पण त्याची आता जी ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन सुरू झालेली आहे. पण त्याच्यामध्ये आता 2 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. पहिला बदल म्हणजे 3 किलोमीटरचे जे पहिल्या शाळेचं अंतर होतं, चालत होतं, पण आता ते अंतर कमी करून 1 किलोमीटरच केलेलं आहे. बरेचसे असे पॅरेंट्स आहेत की ते फेक डॉक्युमेंट बनवून 3 किलोमीटरच्या शाळेपर्यंतची निवड करतात. म्हणून आता ते 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा असतील तरच तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. आणि डॉक्युमेंटबद्दलचे पण नियम आलेले आहेत, तर आपण जाणून घेऊया काय आहेत ते. आता तुम्ही जसं की इथे बघू शकता की RT 2026-27साठी ऑनलाईन प्रवेशासाठी काही त्या लोकांनी नियम दिलेले आहेत. त्याच्यामध्ये गुगल लोकेशनवरती जाऊन तुम्ही नीट पद्धतीने तुमचा ॲड्रेस पूर्णपणे बघायचा आहे आणि नंतरच अर्ज समाविष्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जन्मदाखल्याबाबत जन्मदिनांक लिहायची आहे. एक जन्मदिनांक आहे मुलाची, ती प्रमाणे तुम्ही भरली पाहिजे. जर त्याच्यामध्ये काही चूक झालं तर ते पुन्हा दुरुस्त होणार नाही. आणि सगळ्यात मोठा म्हणजे 2026-27साठी फक्त 1 किलोमीटरच्या आतमध्येपर्यंतच्या शाळा आहेत त्याच तुम्ही सिलेक्ट करू शकता. पहिल्यांदा 3 किलोमीटरपर्यंतची लिमिट होती, पण आता ती 1 किलोमीटरपर्यंत केलेली आहे. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज समाविष्ट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज करावा. त्याच्यानंतर पुढे आहे की आता हे जे प्रवेश आहे ते 28/2/2026पर्यंत राहील. म्हणजे तुम्ही ऑनलाईन जो अर्ज आहे तो 28/2/2026पर्यंत भरू शकता. त्याच्यामुळे अर्ज नक्की कसा भरायचा आहे याचं पण मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही तो बघू शकता. आणि जे जे डॉक्युमेंट आहे त्याची लिस्ट मी आधी पण दिलेली आहे, तुम्ही एकदा जाऊन ती तपासू शकता. मग तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर आत्ताच फॉर्म भरण्याची सुरुवात करा आणि सगळे डॉक्युमेंट तयार करून ठेवा. धन्यवाद.